आपला आवाज कोकण 24 तास। शहर आणि ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू रुग्णांची पहिली पसंती आज तरी जिल्हा शासकीय रुग्णालय असल्याचं दिसून येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आहे की आपल्याकडे मेडिकल कॉलेज सुरू झालं. मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर आता चौथं वर्ष सुरू होतं आहे. चौथं वर्ष सुरू होत असताना भले 20,000, 22,000, 25,000, 40,000 ज्या काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या पोस्ट निघाल्या, त्याच्यामध्ये काल जो मी आढावा घेतला त्याच्यामध्ये सुमारे 450 रत्नागिरीतली मुलं ही मेडिकल कॉलेजमध्ये आज नोकरी करत आहेत. आणि मेडिकल कॉलेज हे महाराष्ट्रातलं, त्यांनी जो सर्वे केला महाराष्ट्रातल्या मेडिकल कॉलेजचा, त्याच्यामध्ये नंबर 1चं मेडिकल कॉलेज आपलं आहे. आणि म्हणून 8 जुलै 2026ला BSc नर्सिंग हा कोर्स जो आहे, या BSc नर्सिंग कोर्सला आपल्याला मान्यता मिळाली. मी BSc नर्सिंग कोर्सचा उल्लेख एवढ्यासाठीच केला कारण सगळ्यांना असं वाटतं की जसं आपलं GNM आणि ANM कॉलेज आहे तसं हे कॉलेज आहे, तर हे त्याच्यापेक्षा अपग्रेड कॉलेज आहे. हे डिग्री कॉलेज आहे आणि ह्याच्यातनं ज्या सगळ्या नर्सेस तयार होतील त्या सगळ्याच्या सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये काम करणार आहेत. तर 100 मुलांच्या त्या BSc नर्सिंगला आपल्याला परमिशन मिळाली. आयुर्वेदिक हॉस्पिटल आयुषला देखील आपल्याला 30 बेडच्या मंजुरी मिळालेली आहे, ते देखील आपण सुरू करतो आहे. आणि काल मी सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचा आढावा घेतला. त्या आढाव्यातनं समाधानकारक जे बघायला मिळालं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पूर्वी 2 वर्षापूर्वी जे आपण सांगायचो की आपली OPD ही 300-350 आहे. मेडिकल कॉलेजमुळे आज शासकीय रुग्णालयाची आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात सुधारली आहे, ही कोणीही नाकारू शकत नाही. आज तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषध उपचार करीत आहेत, तसेच काही महत्त्वाचे ऑपरेशनही करीत आहेत. त्यामुळे आज तरी रुग्णांचा शासनाच्या आरोग्य सेवेवर पूर्ण विश्वास असल्याचं दिसून येत असल्याची माहिती पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली. आता आपली OPD इन अँड ॲव्हरेज 850 पर्यंत गेलेली आहे. रविवारची फक्त ही OPD 130, 140, 150 पर्यंत असते. परंतु ज्यावेळी पाऊस सुरू झाला त्या पहिल्या 2 दिवसातली आपली OPD 1100-1200 होती. त्याच्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलवरचा विश्वास हा ग्रामीण भागातल्या जनतेचा प्रचंड पद्धतीनं वाढलेला आहे. 1127 सर्जरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाल्या मायनर, आणि 250 मेजर सर्जरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाल्या. त्याच्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलचं काल इन्फ्रास्ट्रक्चर पुन्हा एकदा मी जाऊन बघितलं. त्यांना आवश्यक असलेल्या काही गोष्टी काल DPCमधनं मी मंजूर केलेल्या आहेत. हिमोफिलिया नावाचा जो एक आजार आहे त्याच्या इंजेक्शनला 50 लाख रुपये मी काल मंजूर केलेले आहेत. ऑर्थोपेडिक्ससाठी एक नवीन यंत्रणा लागते, त्यासाठी 20 लाख रुपये काल मी मंजूर केलेत. आणि ऑक्सिजनचा एक ॲडव्हान्स प्रकार द्यायचा जो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असतो, त्याच्या यंत्रणेसाठी देखील काल मी पैसे मंजूर केलेले आहेत. त्याच्यामुळं आपलं सिव्हिल हॉस्पिटल, इथले डॉक्टर्स हे अतिशय वेगवान पद्धतीनं ट्रीटमेंट करत आहेत. आणि त्याचा आउटपुट त्यांनी किती आपल्याला येऊन सांगितले मला माहीत नाही, पण आता इथे डीन सर पण आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं सिव्हिल हॉस्पिटल सुरू आहे. तसंच आपली ग्रामीण रुग्णालये जी आहेत ती देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहेत. तिथं देखील आपली OPD वाढलेली आहे. लोक आरोग्याची सुविधा प्राप्त करण्यासाठी तिथे येत आहेत. त्यांना चांगल्या पद्धतीनं सन्मानपूर्वक वागणूक मिळते. रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात असलेल्या ICUचे नियम सर्वांनीच पाळले पाहिजेत असे सक्त आदेश आपण डीन आणि सिव्हिल सर्जन यांना दिले असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. पण काल अजून एक महत्त्वाचा निर्णय सिव्हिल हॉस्पिटलला मी पालकमंत्री म्हणून घेतला आहे की जिथं महिलांचे वॉर्ड आहेत त्या महिलांच्या वॉर्डमधला पुरुषांचा जो वावर आहे हा महिला पेशंटच्या परवानगीशिवाय करू नये अशा पद्धतीची SOP तयार करण्याचा निर्णय मी काल बैठकीमध्ये घेतला आहे. याच्यामध्ये जनरल महिला वॉर्ड जो आहे, महिलेला ॲडमिट करताना 3-4 नावं अगोदरच फॅमिलीची घ्यावीत आणि त्याच्यापैकी एखादा जर तिथे राहत असेल तर त्यालाच अलाव करावा. कारण मध्ये 15-20 दिवसामध्ये जे काही वातावरण तयार झालं होतं की महिलांच्या वॉर्डमध्ये काही लोक जातात, तिथं महिलांना त्रास होतो. आणि ICUमध्ये उद्या पालकमंत्री म्हणून मला जरी जायचं असेल
तरी ICUचे सगळे प्रोटोकॉल जे आहेत मोठ्या हॉस्पिटलचे ते फॉलो करूनच गेलं पाहिजे, अशा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन मी डीनना आणि CS ना दिलेल्या आहेत. आणि हे पण मी त्यांना उदाहरण सांगितलं की हा वावर महिलांच्या वॉर्डमधला का थांबवला पाहिजे. तर महिलांवर जी ट्रीटमेंट सुरू असते त्यावेळी काही पथ्य पाळायचे असतात, काही नियम पाळायचे असतात, ते 100% अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाळले गेले पाहिजेत. हे नियमावली बनवावी, पालकमंत्री म्हणून मला दाखवावी आणि त्याची अंमलबजावणी सुरू करावी, असं मी डीन आणि सिव्हिल सर्जनना सांगितलं आहे. त्याची कारवाई देखील पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होईल. डेंटल आपल्याकडे जो सेक्शन सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये देखील मोठ्या पद्धतीनं पेशंट आपल्याकडे येत आहेत आणि बरे होऊन जात आहेत. सगळ्या पद्धतीच्या सर्जरी आपल्या होत आहेत. काही ठिकाणी थोडं पाठीपुढं होत असेल, पण जी 10-15 वर्षापूर्वीपासूनची सिस्टीम होती ती 2 वर्षामध्ये बदलण्यामध्ये आपण बऱ्यापैकी यशस्वी झालेलो आहोत. मेडिकल कॉलेजच्या इमारतीसाठी 693 कोटी रुपये सरकारनं जायकामधनं मंजूर केलेले आहेत. त्याचं देखील आता थोड्या दिवसामध्ये काम सुरू होईल. त्याच्यामुळे मेडिकलच्या संदर्भामध्ये आपल्याला ही सगळी माहिती पाहिजे म्हणून आज खरं मी आपल्याला बोलवलं होतं. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.